आर्या आंबेकर. माझा विश्वासच बसत नाहीये की आर्या तू आज पॉडकास्टवर आहेस. सर्व काहीमध्ये तुझं खूप खूप स्वागत आहे. थँक्यू सो मच. तुला सुद्धा खूप थँक्यू आणि सर्व काहीच्या सर्व रसिक प्रेक्षकांना मनापासून नमस्कार. किती छान वाटतंय. आणि म्हणजे मला आठवते आर्या म्हणजे अगदी गोड गोंडस छोटीशी अशी आर्या. आणि आता तू घराघरात पोचली आहेस. अगदी लोकांची सकाळ सुद्धा कशी सुरू होते आर्याच्या गाण्यांनी, भक्तिगीतांनी. तर आज मला असं वाटतं आपण सुरुवात करूया तुझ्या फिल्मफेअर अवॉर्ड्सचं गाणं, बरोबर? चंद्रमुखीमधलं बाई ग हो. ही लावणी, त्याच्यासाठी मला वाटतं तुला राज्य पुरस्कार पण मिळाला. हो हो हो. त्यांनी सुरुवात करूया पॉडकास्टला. येस, डेफिनेटली. बाई ग कस करमत नाही ग, बाई ग कस करमत नाही, बाई ग कस करमत नाही, बाई ग. वा, मला सांग, लावणी गाताना सुद्धा तुझा जो क्लासिकलचा रियाज आहे हो. तो कसा तू त्याच्या आत आणलास? हे मला ॲक्च्युली अजय दादांनी जेव्हा गाणं शिकवलं होतं बाई ग, तेव्हा त्यांनी मला एक खूप इम्पॉर्टंट ही गोष्ट सांगितली होती की जरी ही चित्रपटात लावणी म्हणून आपण चित्रित करणार असलो तरी ह्याच्यात जे अपेक्षित भाव आहेत ते मधुरा भक्तीचे आहेत. म्हणजे मीरेचे कृष्णाप्रती जे भाव असतात त्यामुळे त्याच्यात तो एक क्लासीपणा आहे. आणि कॉम्पोजिशनच अजयदादांनी असं केलं होतं की त्याच्यात म्हणजे क्लासिकलच गाणं म्हणावं लागेल. सेमी क्लासिकल ठुमरी कशी असते आपली, तसं हे नावालाच फक्त लावणी आहे पण अदरवाईज त्याला ठुमरीचेच फील्स आहेत. त्यामुळे त्याच्यात हे खूप क्लासी एलिमेंट्स अजयदादांनी कॉम्पोजच करताना अजय अतुलनी त्याच्यात असणार होते. त्यामुळे या सगळ्या एलिमेंट्सचा, अलंकारांचा ह्या लावणीमध्ये वापर झाला. अजय अतुल बरोबर काम करणं म्हणजे अशी एक वाट बघतात लोक, नाही का? हो मग त्यांचा जेव्हा पहिला फोन आला हो. तेव्हा काय वाटलं? कसा होता तो क्षण? बापरे, अनबिलिव्हेबल क्षण होता. त्याच्या आय थिंक 1 वर्ष आधी एका चॅनलचं इनॉग्रेशन होतं आणि स्टेट अवॉर्ड्स प्लस त्या चॅनलचं इनॉग्रेशन असं एक फंक्शन होतं ज्याच्यात मी किशोरी आमोणकर, गान सरस्वती विदुषी किशोरी आमोणकर यांना ट्रिब्यूट म्हणून 3 गाणी गायले होते. हे श्यामसुंदर, बोलावा विठ्ठल आणि अवघा रंग एक झाला. आणि त्याचं लाईव्ह शूट सुरू होतं. तो अख्खा कार्यक्रम झाला. त्याच्यानंतर मी पुण्याला घरी येत होते आणि मला फोन आला अजय अतुल यांच्याकडनं की आम्ही हे गाणं तुझं आत्ता लाईव्ह ऐकलं आणि तू खूप छान गायलीस आणि जेव्हा आमच्याकडे योग्य संधी येईल तेव्हा आम्ही तुझ्याकडून डेफिनेटली गाणं गाऊन घेऊ. आणि मग चंद्रमुखीची फिल्म अनाऊन्स झाली आणि मग अतुलदादाचा मला मेसेज आलेला मला अजून आठवतो आहे की फायनली असं एक गाणं आहे ज्याच्यात आम्ही तुझा आवाज वापरायचा आम्ही विचार करतो आहे. तो मेसेजच वाचून मला पहिले असं झालं होतं की माय गॉड, दिस इज ड्रीम कम ट्रू. आणि ते गाणं असं रेकॉर्ड झालं. गाणंही रेकॉर्ड झालं. ते 11 तास आम्ही रेकॉर्ड करत होतो, 6 तास आदल्या दिवशी आणि काही वर्ड्स चेंज झाले आणि जे उरलेलं गाणं होतं ते दुसऱ्या दिवशी 5 तास, असं मिळून टोटल 11 तास गाण्याचं रेकॉर्डिंग सुरू होतं. बापरे. आणि दुसरा एक असा माइलस्टोन म्हणजे पूर्वी कसं काही वर्षांपूर्वी सगळेजण जेवण वगैरे आटपून सारे गमप लिटिल चॅम्प्स बघायला बसायचे. किती वर्षाची होतीस तेव्हा तू? 13. आणि त्यावेळेला मला असं आठवतंय की तो वरचा नी तू लावलास हो. आणि हरिहरन सरांनी तुला 200% दिले. हो. आणि त्यानंतर जवळजवळ 8 सीझन झाले, कुणालाच तो लावता आला नाही. कसं केलंस तू हे? मला आठवते पान खाय सैया हे गाणं मला गायला दिलं होतं टीमनी. आणि ते गाणं मला अजूनही त्याची रिहर्सल आठवते की इतकी रडारड आई मला ते गाणं शिकवत होती. आणि त्याच्यात एक खूप अवघड तान आहे त्याच्या आंतर्यात. ते हमने मंगाई सुरमेदानी ले आया जालिम बनारस का जरदा, अशी ती तान आहे. आणि ती आई मला शिकवत होती आणि मी म्हटलं हे मला शक्यच नाही येणं, मी घेणारच नाही ही तान. आणि खूप रडारड. आई म्हणाली नाही नाही प्रॅक्टिस कर, आलीच पाहिजे, येईल अशी, असं लूज करू नको कॉन्फिडन्स. आणि ती मी घेतली आणि त्या तानेवरती त्यांनी मला
किती खूप तू परफेक्शनच्या जवळ जाण्याचा प्रयत्न केलास ह्याच्यासाठी सारेगमपधनी सारेगमपधनी असं मिळून 200% म्हणजे तारसप्तकातला नी असे मार्क्स दिले. मग तेव्हा आईनी प्रेशर दिलं, आई बोली नाही तुला जमणार, आईला विश्वास होता. हो. मग तुला असं काय वाटत होतं त्या क्षणी जेव्हा तयारीनिशी जेव्हा गेली स्टेजवर, काय वाटलं तुला? मला सारेगमपचं शेड्यूलच मला असं आठवतं आहे की मी प्रत्येक एपिसोडच्या इनिशियल तर माझे सगळे एपिसोड्स असे होते की बापरे आपल्याला जमेल का, आपल्याला जमेल का, कारण लहानपणापासून कधी गाण्याला इतक्या सिरियसलीच घेतलं नाही. ऑल्दो शिकत होते मी गाणं, पण मला ते इतक्या मोठ्या मंचावरच डायरेक्ट प्रेझेंट करावं लागेल असं माझ्या कधीच डोक्यात नव्हतं. त्यामुळे धाकधूक होतीच आणि ह्या गाण्यासाठी एस्पेशली त्या तानेसाठी म्हणून. आणि शेवटी पण त्याच्यातनं खूप असं मिस्चिफ आशाबाईंनी, काय आशाबाई म्हणजे गायल्या आहेत त्याच्यात की पान खाए सैया हमारो होय सावली सूरतिया होठ लाल लाल हाय हाय मलमल का कुर्ता मलमल के कुर्ते पे छींट लाल लाल पान खाए. तर अशा खूप छोट्या छोट्या जागा ताना हे असणार होतं. त्यामुळे खूपच घाबरले होते मी की हे आपल्याला जमेल का. पण आईनी साधारण माझ्याकडून 100 वेळा ह्याची प्रॅक्टिस करून घेतली होती. त्यामुळे ते टचवूड छान गायलं गेलं. ही क्लिप शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. संपूर्ण एपिसोड बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि सर्व काही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.